सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनामधून आपण ज्या श्रावणातल्या रुद्रसेवा करत आहोत, तर या रुद्रसेवेने आलेले अनुभव इतके सुंदर आहेत आणि इतके अंगावर शहारे आणणारे आहेत की तुम्हालाही जर या चॅनलमध्ये या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण आता हे सुंदर अनुभव नक्की ऐकूया सेवेकरी यांनी स्वतः सांगितलेले. श्री स्वामी समर्थ. तर अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज येतोय ताई? बोला ना. स्वाती पाटील ताई बोलत होत्या ना? हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी हा, समर्थ. बोला ना. मुलीने आवाज दिला म्हणून अनम्यूट केले. श्री स्वामी समर्थ. मी मला एक अनुभव सांगायचा होता. मी आता अमावस्यापासून पण श्रावण महिना श्रावणी म्हणून मी एक टाइम जेवते नाही का. दिवसभर काही शिंदेलोण पण डबल मीठ कधी खात नाही. संध्याकाळीच एक जेवण करते. मग होता येईल तेवढं दिवसभरात आपला बीज मंत्राची सेवा करते. आणि गुरुचरित्राचं पण पारायण चालू आहे माझं. उद्या समाप्ती होईल. आणि मग परवाच्या दिवशी काय झालं, शनिवारी मुलगी आली शाळेतून. तिला पोळी वगैरे सगळं करून दिली. मी बसले आणि म्हणलं थोडा वेळ मी म्हणजे झोपू कशाला, जप करावा आपण नाही का. आणि मग ती म्हणली मला इतकी काही भूक नाही आई, तुझं जप करून घे आणि मग मी जेवते. मी जप करायला घेतले. 1-2 माळी झाल्या. मग अजून इच्छा वाढत गेली, अजून एक करू आहे टाइम तर नाही का. मग 3 माळी झाल्या तर इतकं माझं डोकं आपण मानेच्या शिरापासून असं म्हणजे असं नाही का भुवयाच्या साईडला इतकं दुखू लागलं की बस असं भयानक. म्हणलं डोकं का दुखतंय माझं. मला वाटलं असं भुकेनं म्हणजे भूक लागल्यानं पण आपल्याला कळत नाही की एकदा असं म्हणून दुखत असेल म्हणून. मग केळी खाऊ का म्हणून म्हणजे असं दुखत असेल तर म्हणून म्हणलं केळी घेतली. पण केळी पण हातातून 2 वेळा खाली पडली. म्हणलं नाही नको आता. परत अजून ते तीर्थ केलेलं होतं, मी ते तीर्थ घेतलं आणि मग म्हणलं तुला पोळी करून देऊ का. ती म्हणली नाही मी भात वरण खाते. म्हणलं नाही तुला म्हणजे आधी पोळी भाजी खा आणि मग पुन्हा भात वरण खा. म्हणून मी बघितले तर कणिकच मळलेली संपली होती, लक्षातच नाही माझ्या. मी कणिक मळायला घेत होते तर अशी माझे हात दोन्ही लटलट असे कापत होते आणि इतकं डोकं भयानक दुखत होतं. आणि जेव्हा परत मी म्हणलं असं का होतंय, जवळ जाऊन देवाऱ्यासमोर स्वामी जवळ जाऊन बसले. म्हणलं इतकं भयानक म्हणजे झोपेल म्हणलं तर झोप पण येईना आणि ती जेवली पण नाही. म्हणलं असं का बरं होतंय स्वामी. म्हणलं इतकं भयानक मी सांगू शकत नाही. आतापर्यंत कधीच तसं डोकं दुखलं नाही माझं. म्हणलं काय होतंय असं, का बरं डोकं दुखतंय, उपासामुळं का. परत ह्यांना सांगितलं तर म्हणजे उपासामुळेच म्हणतात ना आपले जेंट्स, म्हणून सांगितलंच नाही. आणि ते तीर्थ घेतले ना अशी म्हणजे स्वामीजवळ जाऊन डोळे झाकून बसले. काय माहिती असं डोकं जड पडलं आणि एकदम शांत. आणि त्या गेल्या शनिवारपासून ना इतकं मनाला आनंद म्हणजे की असं काहीतरी आपल्याला गोष्ट कुठली तरी पाहिजे असते आणि ती मिळाल्यावर कसं खुश होतो ना आतून, तसं आतून मी एवढी आनंदी आहे ना. काय माहिती मला अजूनही मी उपास सोडला नाही. पण मला तहान लागत नाही, भूक लागत नाही, झोप येत नाही. पण असं आनंदाने आतून असं नाही का जराही काही म्हणजे असं बिलकुल राग येत नाही. नाहीतर आधी इतकी चिडचिड व्हायची ना की मला माझं करू द्या, तुमचं काय मध्ये लेकरांवर पण म्हणजे मला काहीतरी म्हणजे असं काहीतरी हवंय आणि मी त्याच्या मागे पळते असं होतं ना, तसं व्हायचं. आता काही नाही, बिलकुल असं डोकं शांत आणि म्हणजे रागच येत नाही मला. असं होतं. हे एक अनुभव सांगायचा मंत्राची होता. सेवा चालू आहे ना ताई तुमची? हो ताई, त्यामुळे हो मंत्र. हो हा, हो बीज मंत्र हो हो करते मी. त्याचाच परिणाम आहे. हो, खूप छान ताई. आणि हा, इतकं आनंद वाटतो ना. पण त्या म्हणजे मी गोळी पण घेतलं नाही, झेंडूबाम काहीच लावले नाही, तरी डोकं आपलं पण थांबलं. खूप छान. तसं काही झालं की रुद्रतीर्थ घ्यायचं आपलं. हो, घेतले मी देवासमोर बसले आणि रुद्रतीर्थ घेतले. मग बरं वाटलं मला. हो हो श्री चालेल. स्वामी समर्थ. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. माझा हो येतोय ताई. बोला ना. ज्योती लोमटे बोलते ताई. ताई मांजरीवरून. हा बोला ना ताई. ताई काल मंगलताईच्या घरी गेले होते ना मी. आले ना स्वामी बोलली काय दाखवते. हा, मीराताईंच्या विराताईंचे घरी ताई गेले होते. हो हो हो. हा काय लीला बोल. दाखवले तर ताई. सकाळी विभूती आली फोटोवर. आज पण का? गणपतीवर अजून ते पट्टा आला. परत स्वामींच्या ह्याच्यावर ती काय म्हणते आपण
ह्याला बोलतो ना विठ्ठलाला कसा असतो तो हो हो हा. हा तसा स्वामींच्या मूर्तीला झालाय आणि पिंडीवरनं बेल आला ताई. अरे वा, आ- आपोआप. हो दिवसभरात एवढ्या लिहिला ना. अरे बापरे. मी म्हणते ना दादा बोलतेत ना ऍडमिन चांगले भेटले. खरंच ताई ते आहे. काय लिला दाखवतेत ना हो, मी एवढी तृप्त झाले ना ताई फोटो विचारायचं काम टाका नाही. ताई, फोटो टाका अं? ते सगळे, फोटो टाका म्हटलं टाकते ते सगळे. हो, हा टाकते टाकते ताई. खूप छान ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. समर्थताई मी नेहा श्री स्वामी. डांगे बोलते हा बोला ना ताई. आपल्याजवळून विचारायचं होतं तुम्हाला हा बोला. आवाज ब्रेक होतोय ताई, थोडं रेंज मध्ये पण या ना. त्यांच्यापाशी हॅलो हॅलो श्री आवाज स्वामी येतोय का समर्थ. ताई तुम्हाला? हो हो, श्री स्वामी समर्थ म्हणायचं, हॅलो नाही म्हणायचं. येतोय ताई आवाज. श्री स्वामी समर्थ ताई आवाज येतोय का हो तुम्हाला? हो हो येतोय, आता बोला. हा एक शेजारची आजी आहे, त्यांना ह्या सेवेत ऍड करायचं होतं, हा पण त्यांच्याकडे महादेवाची पिंड आणि गळकी नाहीये. बर. ते म्हणतात मला तू आणून दे, मी तुला त्याचे पैसे देते. मग मी दान केलेलं चांगलंय का त्यांना असं नाही दिलं नाही चांगलं? नाही नाही, त्यांच्याकडने पैसे घ्या आणि नागविरहित नंदीविरहित पिंड आणून द्या त्यांना. जे काही त्यांचे पैसे असतील ते पूर्ण घ्या, तसं त्यांना पण ते फलप्राप्ती झाली पाहिजे ना. बरं आणि ठीक तुमच्या आहे. हातून सेवा पण होईल, त्यांना घरी आणून दिलेल्या आजी आहेत ना त्या. हा आजी आहेत त्या. आणि त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या, त्यांना शिकवा कसं करायचं. नाही आलं तर तुम्ही करून देत जा त्यांना, तेवढीच तुमची पण सेवा बर होईल त्या. हा. हो हो चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. माईक बंद करा बरं, कोणाकोणाचे चालू आहेत म्हणजे समजेल आपल्याला, हो की नाही. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. मंगलताई हा बोला ताई. मंगलताई श्री स्वामी समर्थ. हा एकाने बोला ना कोणीतरी. मी बोलू मीनाक्षी श्री स्वामी हा समर्थ ताई. बोला ताई. हा बोला. ऐका ना ताई, पुण्यात कधी पादुका येणार आहेत व? आता मांजरीला येणार आहेत ताई, शुक्रवारी. कधी शुक्रवारी येईल त्या, एकादशी मांजरीला दिवशी येणार आहेत का? मीराताईंकडे. हो. मग ते मांजरी आपले मांजरी कोणती मांजरी रामनाथ दादा मांजरी पुण्याजवळची जी हडपसर जवळची मांजरी आहे, मांजरी बुद्रुक, लोणीच्या ऐका ना पुढची ताई, तिथं. आपले ते हा रामनाथ दादा त्यांची ते येणार आहेत का? रमण दादा. काय नाव आहे त्यांचं? रमण दादा. रमण दादा, हो. मीराताई आणि त्यांची रमण दादा हे, हा, ती दोघं एकाच घरातली पती पत्नी आहेत ते. मग त्यांच्या घरात येणार त्यांची आहेत ते येणार. आणि आपले हा 3-4 ऍडमिन आहेत मांजरीचे, मग त्या सगळ्यांकडे जाणार आहेत. म्हणजे असं महिनाभर असं. त्या मांजरीमध्ये असेल आणि सगळ्यांना हा पत्ता टाकला जाईल ग्रुपवरती, पण जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्याचा लाभ घ्या, आसपासचे जे चालेल सेवेकरी चालेल असतील ते. चालेल. मग तुम्ही ते कुठं असता मग दादा ताई? मांजरी बुद्रुक बराच मोठा हो, भाग आहे. असू द्या ना गोड ताई, बोल. पत्ता टाकला जाईल ना ग्रुपवरती, पत्ता टाकू ना आपण. आणि कारण नाही मी लक्षात आलं माधवनगर तुमच्या मध्ये तर राहते ऍडमिनला ना, विचारा. मला जवळ आहे. कुठे मला राहता ताई? जवळ आहे, मी माधवनगर मध्ये राहते. हा ठीक आहे, काय हरकत नाही. मग जा ना तुम्ही, आणि नाही लक्षात आलं तर कुठल्या ऍडमिनला विचारा, सांगतील ते तुम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. ताई फार छान वाटते ही सेवा, 3 टाइम माझ्या घरात घडते. फार छान वाटते मनाला, म्हणजे आतून आनंद होतोय. हो ताई. समर्थ. श्री या स्वामी समर्थ. सेवेबरोबरच, एक मिनिट ताई, या सेवेबरोबरच दादांची मार्गदर्शन मीटिंग सुद्धा खूप महत्वाची असते. मार्गदर्शन मीटिंग सुद्धा कधीच चुकवायची नाही. दादा सांगतात की एक मार्गदर्शन मीटिंग जर तुम्ही देवापुढे शांत चित्ताने ऐकली ना, तर त्याचं 3 गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळतं. एवढं प्रभाव असतो त्याचा. त्याच्यामुळे मार्गदर्शन मीटिंग सुद्धा कधीच चुकवायची नाही दादांची. आणि चुकून काही अडचणी असतात, आता प्रत्येकाच्या घरात जर चुकून काही अडचण असेल, आपण नाही ऐकू शकलो तरी आपल्याला रेकॉर्डिंग टेलिग्राम वरती टाकलेली असते, व्हॉट्सअपला टाकलेली असते. आपण नंतर का होईना पण नक्की ऐका आणि मन लावून ऐकायची, ते फक्त चालू करून नाही ठेवायची. म्हणजे काय बोललं जातं त्यातून आपल्याला, त्यातूनच आपला खरा बदल होतो. हे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. एक मिनिट हा, मीराताई काय आ- म्हणतायत ऐकू. एक मिनिट, हा बोला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता कुठल्या ताई विचारत होत्या मांजरीचा पत्ता? सांग ना. हॅलो पादुकांसाठी. हा तर आता विचारत होतं ना कोणतरी मांजरीसाठी हो हो, पत्ता. त्या महादेव नगर मध्ये आहेत म्हटल्या, जवळ राहतात त्या. हो हो, त्यांना सांगा का
गावठी वस्ती म्हणून, मांजरी बुद्रुक गावठी वस्ती म्हणून. हो हो, मांजरी बुद्रुक गावठी वस्ती म्हणून आहे. पण पत्ता हो, आपण टाकून राधाकृष्ण देऊ आणि मीराताईंचा, राधाकृष्ण रमणदादांचा कॉलनी. फोन नंबर पण टाकून देऊ, म्हणजे सगळ्यांना समजेल. काय हो अडचण हो. नाही, असं नाही सगळ्यांच्या लक्षात यायचं तर. हो, चालेल. श्री स्वामी समर्थ कॉलनी. सिंधुताई, काय बोलायचंय का तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मी अनिता कोलोकर बोलते हुपरीवरून. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी आता रुद्र अभिषेक करायला लागलोय 15 दिवस झालं. हम्म. आणि 25 वर्ष झालं लग्न होऊन सासऱ्यांचं पान करते श्राद्धाचं, पण बर. कावळा कधी शिवत नाही. आणि ह्या वेळेस शिवला अरे वा, कावळ्यानं. किती छान ते ताई. पण आम्ही सगळीजण जेवलो घरातली, हा, आणि घरातली सर्वजण जेवलो. बर. आज पान ठेवल्यानंतर आम्ही जेवल्यानंतर लगेच कावळा येऊन सगळं खाऊन गेला. अरे वा, खूप खूप मोठी गोष्ट आहे ताई ही, छोटी गोष्ट होय. नाहीये. हा, हो. आणि तेव्हापासून अडकलेली सगळी कामं पण घरची व्हायला लागली. होतात ताई. आपण जेव्हा सेवेमध्ये येतो ना, एक एक गाठ आपली सुटत जाते, आपल्याला कळत सुद्धा नाही कुठून कसं काय होतं ते. होय होय. एवढे साधे आणि अनुभव नाही तर महाअनुभव आहेत. हा, आणि मुलगी कालपासून नवनाथाच हे करायला लागल्या, अध्याय वाचायला लागल्या, बर पारायण चालू केल्या. बर दादांच्याकडून सेवा घेतलेली, आमचं वास्तू नाहीये अजून, बर वास्तूसाठी. मग बर बर, 3 अध्याय. चालेल. हा, व्यवस्थित 3 करायला सांगा त्यांना. हो, होय होय, आजपासूनच चालू केले. बर बर, चालेल ताई. हो. हा. नवनाथ पारायण वाचताना परकरची गाठ सोडून, केस मोकळे सोडून महिलांनी पारायण करायचं. हा, तो एक नियम नवनाथ पारायणामध्ये असतो. इतर पारायणाला नसतो, पण नवनाथ पारायणाला असतो. आणि 7व्या दिवशीपासून महिलांनी ते सुरू करावं. एवढे 2 नियम असतात नवनाथ पारायणासाठी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा ज्यांचं, सगळ्यांना? हो येतोय हा ताई. ज्यांचं बोलून झाले ना त्यांनी प्लीज माईक म्यूट करा. हा, श्री बोला स्वामी ना ताई. समर्थ ताई. श्री येतोय आवाज ऐकायला? हो, येतोय ताई, बोला. मी मंचरमधून बोलतीये. हांडे नाव आहे हा माझं. हा, बोला. मुळेवाडीमध्ये मी शिक्षिका आहे. हा सोमवारी आमच्या इथे जवळ एक विसोबाचं मंदिर आहे, जिथे महादेव आहे. तिथे मी दुपारी 2 नंतर माझे 38 विद्यार्थी घेऊन सहलीला चालले होते. आता मी एकटी होते आणि माझ्याबरोबर एक अंगणवाडीच्या ताई सहकारी म्हणून होत्या. पण जेव्हा आम्ही थोडं पुढे गेलो, तर खूप मोठा नाग आम्हाला आडवा गेला. आता मी खूप मागे होती आणि माझे विद्यार्थी पुढे होते. तर मला स्वामींचा म्हणा किंवा दादांचा इतका आशीर्वाद म्हणा, कुठून एक व्यक्ती आला मला माहित नाही, पण तो नाग व्यवस्थित त्यांनी कडेला बाजूला केला, म्हणजे गवतामध्ये गेला आणि माझी जवळ-जवळ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी त्या नागाच्या जवळ होते. म्हणजे आज खूप मोठं अरिष्ट माझं सोमवारच्या दिवशी ते टळलं. म्हणून मी या रुद्रा करते याचं आणि तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानते. कारण सगळे माझे 1 ते 4थीचे विद्यार्थी होते. परंतु एक आत्मविश्वास होता, की माझ्या पाठीशी एक शक्ती आहे, दादांची आहे, स्वामींची आहे आणि म्हणून माझे खरोखर जवळ-जवळ 15 ते 18 विद्यार्थी त्या नागाच्या पट्ट्यात होते. आणि माझ्याही उंचीपेक्षा मोठा नाग होता तो. हा खूप मोठा खूप मोठा साक्षात्कार अनुभव म्हणा आहे. किंवा माझ्या विद्यार्थ्यांना त्यांची आशीर्वाद म्हणा, की आज ते सुखरूप व्यवस्थित गेले विसोबापर्यंत आणि आम्ही आलो. अगदी त्याची चर्चा चालू होती, की मॅडम काही झालं असतं तर म्हटलं काही होणार नाही. आमच्या मागे खूप छान शक्ती आहे म्हटलं. तुम्ही खूप सेवेत विश्वास आहात होता. ना ताई. हो, त्यामुळे ते दादांचं संपूर्ण लक्ष असतंच. आता ती गोष्ट घडताना तुम्हाला आपोआप स्वामींची, दादांची आठवण आलीच असेल. आणि मला ते भीती आपोआप. नाही वाटली. एक आत्मविश्वास होता माझ्यामध्ये, की मला कोणीतरी तारणार, इथे येणार दादा, स्वामी दोघे येऊन मला तारणार. भीती अशी वाटली बरोबर. नाही. एवढा मोठा नाग होता तो, फण्याचा नाग पार. आमच्या तर अंगणवाडी ताई तर घामाघूम झाल्या होत्या. म्हटलं, "अहो तुम्ही का घाबरल्या नाही?" म्हटलं, "खूप छान 3 टाईम शक्ती चालू असते," म्हटलं, "आमच्या पाठीशी." 24 त्याच्यामुळे तास असते ताई. हो, 24 तास सदैव रक्षण असतं आपल्याला, आपण सेवेत असलो की. हो. मी तेच श्री म्हणते स्वामी. ना इथं म्हटलं आपण विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो आणि अडचण आली आणि दादांना हाक मारली तर दुसऱ्या सेकंदाला तिथं प्रश्न
आपला म्हणजे बाजूला होत असतो आपण त्या प्रश्नातून, कसली अडचण असली तरी. फक्त त्या अडचण आपण मनापासून दादांना हाक मारली की दादा तिथं उपस्थित असतातच. हजारोंचे अनुभव येते, कितीतरी लोकांचे, आमचे स्वतःचे हो, पण हो. आहेत. नक्की. म्हणजे श्री मला स्वामी. इतकं छान वाटलं, की आणि भीती नाही हो. असं वाटलं, की आहे आपल्या पाठीशी कोणी, आपला असा हात धरून आहे, की नको घाबरूस, मी आहे तुमच्या बरोबर. अशी मला हो ताई. अनुभूती आली खूप मॅडम, छान. ताई. खूप छान ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री खूप छान. स्वामी समर्थ. मी बोलू ताई? हो बोला ना ताई. श्री स्वामी हा. समर्थ. स्वामी समर्थ. दादांना कोटी कोटी प्रणाम. सगळ्या ऍडमिन ताईंना पण साक्षात नमस्कार. आणि माझा अनुभव असा आहे की मी आज रुद्र अभिषेक करतेय. तिथून माझ्या शिवलिंगावर स्वामींची मूर्ती, त्यांचा चेहरा हे भस्मामध्ये उमटते. नाक, डोळे, होठ, मिशा वगैरे रोज नवीन नवीन प्रकार माझ्या शिवलिंगामध्ये उमटतंय. त्याचे फोटो पण काढलेत मी आणि व्हिडिओ पण काढलेत. त्या मी शीतलताईंना शेअर केल्यात. आणि दुसरी गोष्ट आनंदाची अशी की मला दादांच्या पादुकांचा खूप वेड होता. म्हणजे मी खूप महती ऐकलेली त्या पादुकांची. तर मला हो. खूप लालच होती. दादा असं म्हणलं की ऍडमिन ताईंना ना त्यांना हा. सेवा भेटलीये. तर मी फक्त मनात सेवा घेतली आणि मी शंकरापुढे म्हटलं, महाराज मला पण ऍडमिट करा ना. मला त्या पादुकापर्यंत पोहोचायचंय. फक्त मी आदल्या दिवशी त्या पादुका म्हणजे माझ्या शिवलिंगापर्यंत ही विश मागितली. आणि हा. परवाच्या दिवशी माझ्या दादांशी बोलणं झालं, असंच मी शेअर करत होती. आणि दादांनी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही ऍडमिट मध्ये ऍड व्हा म्हणून. माझा तो म्हणजे माझ्या मनात जी गोष्ट होती दादांनी ती गोष्ट शेअर केली. का तुम्ही ऍडमिट मध्ये हा म्हणजे मला पादुकांचं दर्शन भेटणार. माझ्या घरी पण पादुका येणार. खूप छान ताई. आपल्याला दुसरं नुसतं मला पादुका थोडं येण्यासाठी ऍडमिट नाही व्हायचं ताई, आपल्याला नाही खूप कार्य नाही नाही करायचंय. ऍडमिट नाही नाही हा. पादुकांचं म्हणजे नाही. मला दादांच्या संपर्कात राहायचंय. मला हो मी हो. खूप दादांच्या सगळ्या व्हिडिओ पाहिला. आणि मला दुसरा अनुभव असा खूप प्रश्न हम्म. होते लाईफ मध्ये, मला हे पाहिजे ते पाहिजे मला असं. पण ज्यावेळी सगळ्या व्हिडिओ ऐकल्या दादांच्या, काहीच नाही, आता फक्त स्वामी पाहिजे आणि देहाचं सार्थक करा हीच विश मागितली मी आता मनापासून. काही नको. आपोआप आपोआप घडत ताई ते आणि आपल्याकडून. दादांपुढे बोलली ना, त्या दिवशी मी बोलली, त्या दिवशी इच्छा आकांक्षा सगळ्या माझ्या नष्ट झाल्या. फक्त मला स्वामी सेवा घडवायची आणि करायची आहे, हा माझा ध्यास. आणि मी खूप हॅप्पी आहे तर ही सेवा खूप छान ताई. केल्यापासून. खूप आणि छान. आपल्या ग्रुपमध्ये वैशाली महाले कोणतरी आहेत हो ना, हो एक हो हो हो. ऍडमिन, आपल्या त्या वैशाली ताई. हो हो. महामृत्युंजय मंत्र खूप छान बोलतात. ते म्हणायला हो लागल्या हो ना, हो. मी सकाळच्या हा. सेवेमध्ये असते तर माझी बॉडी स्प्रिंग होते ना, खूप छान मनापासून हो घेतात. हो हो. त्यांचं पण खूप मला आवडतं. आवाज खूप गोड आहे त्यांचा. खूप आवाज गोड आणि मनापासून घेतो. मला खूप आवडतो त्यांचा आवाज. हो हो. त्यांच्यासाठी थँक्यू. आणि मी ग्रुपमध्ये आल्यापासून माझे भाऊ 10 वर्षानंतर ऑफ झालेला, म्हणजे 10 वर्ष झाले त्याला ऑफ होऊन. तर तो हम्म. माझ्या स्वप्नात त्या दिवशी आला आणि त्याचा हम्म. चेहरा दिसला मला. काय आलं ते मला माहिती, पण 10 वर्षातून तो माझ्या स्वप्नात आला. ही पण गोष्ट माझ्यासाठी खूप छान आहे आणि मी सेवा केल्यापासून खूप हॅप्पी आहे. बस एवढंच मला खूप बोलायचंय. छान ताई. खूप छान. दादाजी स्वामी समर्थ. या. हो हो. खूप छान ताई. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ताई मी बोलू का? हो बोला ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई मी नवीन सेवेकरी, हे रुद्रसेवा मला माहित नाहीये, थोडे मेन्शन नाव गाव केले तर. सांगा ना ताई तुमचं, नाव गाव सांगा आधी. मी बारामतीतनं बोलते, प्रतिभा भोईटे. म्हणजे मी हा. दुसऱ्या ऍड होत होते, पण ह्या ग्रुपवरती मी नवीन आहे. मग ही बर. रुद्रसेवा मला माहित नाहीये. ठीक आहे ताई. आपल्या ऍडमिनला कुणालाही विचारा, तुम्ही व्यवस्थित सांगतील. आणि आपल्या विमलताई आहेत ऍडमिन बारामतीच्या, बारामतीमध्येच राहतात त्या. बर बर. हो त्यांच्याशी बोला किंवा कुठल्याही ऍडमिनला तुम्ही मेसेज करा, ते व्यवस्थित समजावून सांगतील तुम्हाला सगळी सेवा. ठीक ठीक आहे. हो. हो हो. व्हॉट्सअपला पण जॉईन आहात का तुम्ही? नाही ना, व्हॉट्सअपला नाहीये ताई. बर मेसेज करा मला, मी तुम्हाला जॉईन करते. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री हा. स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. मी एक एकाने कराडहून बोला, एक एकाने बोला. कराडहून कांचन पवार बोलते. हा बोला ना ताई. आणि पिंड माझी आज का नाही अशी काळी निळी असं म्हणजे दिसते वरचं भाग लिंगाचा. हा. सेवा झाल्यानंतर ना. हा. बर बर. झाल्यानंतर मग कसं काय म्हणजे जास्त जरा असं विचार नाही करायचा आता या गोष्टीचा, स्वामी सगळं खेचून घेतात. जास्त विचार नाही करायचा या गोष्टींचा.
हा हा पुन्हा हा नवीन अभिषेक करायचा. हम्म. एवढा नाही विचार करायचा, सगळं स्वामींच्या चरणी अर्पण. चालते चालते. श्री स्वामी समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येते? श्री स्वामी बोला ताई. समर्थ. हो येतोय ऐकायला. येतोय ताई श्री आवाज स्वामी तुमचा, समर्थ. बोला ना. आवाज येतोय ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. आवाज काही श्री उकळलाय का? स्वामी समर्थ. माझा आवाज येत नाहीये का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कोणीतरी समर्थ सांगा ना ताई. माझा. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. पुष्पा पवार श्री ताई स्वामी बोला. समर्थ ताई. मी पुष्पा पवार बोलते ताई. बोला ताई. ताई मी केंद्रामध्ये ना दादांनी मला नवनाथ ग्रंथ वाचायला सेवा दिली होती ना, तर एक वेळा मी घरात वाचला आणि एकदा केंद्रात वाचला. मग 3 दिले. मग ते एक धरून मी परत 14 तारखेला परत चालू करायचंय. मग तसे 3 झाले का परत घरामध्ये 2 वाचू? घरातच वाचायचं ना ताई. केंद्रातला नाही चालणार ना? आपल्या घरातच वाचायचं ना ताई. नाही, घरात वाचणार आहे मी, पण केंद्रामध्ये चालू होतं ना 8 दिवस बर. सेवा, म्हणून विचारलं मी. तो चालन का? अभिरुची ताई चालेल का हो? सांगा बरं यांना जरा. कुणीतरी सांगा, यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. श्री समर्थ. आपल्याला सेवा जी दिली जाते ती घरात करायची असते. आता माझा आवाज येतोय ना ताई? हो हा येतोय हा ताई, येतोय येतोय. ताई. तर ऐका, पण केंद्रात जेव्हा सेवा करतो त्यावेळेस केंद्रात तिथं काउंटिंग केली जाते तुमची. तुमची तिकडं नोंद केली जाते की नाही? मग तुम्ही हा तुमच्या वैयक्तिक पारायणात ती नोंद धरता येत नाही तुम्हाला ताई. त्यामुळे तुम्ही जे घरी पारायण करणार आहे तेच फक्त हिशोबात धरा तुमचे 3 मध्ये. आणि केंद्रातले जे केलेलं पारायण आहे ती सेवा रुजू होती तुमची, परंतु तुम्हाला कल्पयुक्त जी सेवा करायला सांगितलेली असते त्यात ती धरता येत नाही. श्री स्वामी समर्थ. बर. तिकडे बरं बरं चालेल. थँक्यू ताई. पण ना 2-2 वेळेस ती एक सेवा स्वामी असं. समर्थ. येतोय माझा आवाज? हा ताई येतोय. श्री स्वामी समर्थ ताई. बघा, तुम्ही जर केंद्रात जाऊन पण पारायण केलं ना तर काही प्रॉब्लेम नाही, तिथेही आपण करू शकतोय तिथे. पण काय असतं, जेव्हा आपण केंद्रात जाऊन पारायण करतो तेव्हा आपण एकटेच जातोय. आपण आपल्या घरच्या लोकांना किंवा काही आपली घरची निगेटिव्ह ऊर्जा घेऊन नाही जात ना, म्हणून काय असतं, आपल्या स्वतःचीच फक्त निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. पण जर आपण घरात पारायण केलं तर आपली संपूर्ण घराची निगेटिव्ह ऊर्जा तिथेच नष्ट होते आणि आपली संपूर्ण घर पूर्ण शुद्ध वातावरणाने प्रभूंच्या म्हणजे आशीर्वाद आपल्याला भेटतोय. म्हणून आपण शक्यतो पारायण घरी करावं संकल्पयुक्त. श्री स्वामी समर्थ. थँक्यू ताई. माझ्या मनातलं हे काढलं, म्हणून म्हटली विचारून घ्यावं तुम्हाला. बरं, मी उद्यापासून चालू करणार. उद्या नाही तर तारखा दिल्यात ना तुम्ही, त्या तारखेनुसार तारखापासून करा परत ताई. मग घरामध्ये 2 चालू करत. चला, हो हो, थँक्यू ताई. तारखेनुसार करा. श्री हा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. एक जण बोला ना कोणीतरी. श्री स्वामी समर्थ. बोला मी ताई. रंजना साबळे बोलते, उल्हासनगरवरून. मी बोला. आता नवीनच 1 महिना पण नाही झाला अजून जॉईन होऊन ग्रुपला. जॉईन झाली आणि दुसऱ्याच दिवशी मला असा अनुभव आला की स्वामींच्या फोटोवर म्हणजे आपण अष्टगंधाने हे लावतो ना माळेला टिपके, ते पूर्ण फुलांचे झालेले. त्याच्यानंतर आता मी एक एक्झाम दिलेली सेंट्रल बँक ऑफ इंडियाची. 1 वर्षासाठीच होते, अप्रोचिंगसाठी. त्याच्यात माझं सिलेक्शन झालं, सगळं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण झाले. आज माझा अरे वा. जॉबचा पहिलाच दिवस होता. मी अरे वा. जॉबला आजपासून गेली. इतकं म्हणजे मध्ये इतके हे झालेलं, खूप मुलांना म्हणजे त्यांनी लेटर लिहायला दिलेलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी. माझे पण डॉक्युमेंट्स नव्हते, पण त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. म्हणजे असं रिटर्न सारखं नाही बोलवलं. 1 रुपयाचा मला कुठे खर्च नाही लागला. आणि माझ्या मुलीचं पण RT मधून नंबर लागला.
म्हणजे मी 1 महिन्यातच मला इतके अनुभव आले ना, म्हणजे आर-टीमध्ये नंबर लागेल की नाही, लागेल की नाही असं हे खूप होतं आणि पहिलीला तिचं ॲडमिशन घ्यायचं होतं ना, तर लागेल की नाही, तर मी दादांना, स्वामींना बोलली की लागू द्या म्हणून. तर आलं तिचं लिस्टला पण नाव आलं. तिचं पण हे झालं, शाळेत नंबर लागला आणि माझं पण आता आजपासून मी जॉइन पण झाली. खूप छान ताई, खूप खूप मला अभिनंदन तेच तुमचे. तेच दादांना एवढं सांगायचं होतं, हो हो आशीर्वाद हो राहू द्या. हो हो प्लीज. ताई, सदैव असतात दादांचे, स्वामींचे, सगळ्यांवरती आशीर्वाद असतात. आपण मागितले नाही मागितले इथं, तरी मनातून जेव्हा आपण तेच त्यांना नमस्कार म्हणजे करतो ना, आपोआप त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतात. इथं आशीर्वाद मागावेत असं काही नाहीये. हा आपला भ्रम आहे की इथं आशीर्वाद मागितला तरच भेटतो, असं काही नाही. ते सदैव आपल्या सोबत आहे 24 तास. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. हो, ते आता एवढं एका महिन्यातच मला खूप असं हे झालं की हो आहेत चालेल. मागे तुमचे स्वामी जे आहेत. असतील जवळचे श्री सेवे स्वामी लोक, सगळ्यांना, तुमच्या ओळखीच्या लोकांना पण ह्या लिंकमध्ये जॉईन करा ताई. तुम्हाला जसे अनुभव आले तसे इतरांना पण येण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. कुणाचे तरी अश्रू पुसण्यासाठी आपण निमित्त होऊ शकतो त्या निमित्ताने, आहे की नाही? श्री स्वामी समर्थ. हो, हो ताई श्री स्वामी मी समर्थ ताई. एक आमच्या इथले केले, करायचं एक जॉईन, ती होणार आहे उद्या परवा हो आणि हो हो मला भारती ताईंनी जॉईन केलं होतं. श्री स्वामी समर्थ तर ताई, मला आवाज ना येतोय का? एक दादांनी मिनिट सेवा दिली दीपा ताई, होती. 1 मिनिट थांबा. हो चालेल ताई. हा चालेल चालेल मला आता. हो. मला दादांनी सेवा दिली होती हम्म. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायणाची, पण मला ते बुक्सच नाही भेटत आहे. म्हणजे आमच्या इथं तर मी चालेल ताई, तुम्ही केंद्रामध्ये पण मेसेज विचारलं, करा ऍडमिनला आणि श्री स्वामी विचारा मग समर्थ. काय असेल ते प्रश्न. सगळेजण त्यांना पण आपला, विचारलं होतं. तर चालेल परत एकदा विचारा. भारती हो. ताईंकडून मी हे झालेली मला मेसेज करा, मी जॉईन बोलते ताई झालेली. नंतर तुमच्याशी. हा, श्री स्वामी समर्थ. ओके. हो, हो. चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हा बोला ना ताई, श्री स्वामी समर्थ. संजीवनी पिसाळ बोलते, वाई बावधनवरून. ताई, हा नवनाथ बोला. पारायण आमचं झालं परवा. हा हा. मुलं पण भेटली आणि एवढी हसत हसत जेवण करून गेली ना ती, म्हणजे असं हे पण नाही झालं. खूप सुंदर. खूप मला छान जरा ताई. ब्राह्मणाला त्रास शिदा वगैरे सगळं व्यवस्थित केलं ना? रात्रीच दिला तो. हो चालेल मला चालेल, माहिती काय हरकत नव्हतं, त्यांनी सांगितलं म्हणून दिला. हो हो दक्षता आणि चालेल. कुठलंही पारायण असलं तरी ब्राह्मणाचा शिदा कंपल्सरी, शिदा आणि दक्षिणा कंपल्सरी द्यायची ताई. त्याशिवाय आपली सांगितलं पारायणाची त्याचं फळ नाही मिळत आपल्याला. श्री स्वामी समर्थ. हो हो, खूप चालेल. छान वाटलं. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई, श्री आवाज स्वामी येतोय का समर्थ. ताई? हो येतोय. हा, मी अहमदनगरवरून दीप्ती पालवे बोलते. हा मी बोला ताई. आता 1-2च आठवडे झाले ऑनलाईन सेवा जॉईन केलीये बर. आणि आता मुलीचं माझ्या बरं नव्हतं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ती. ते व्हायरल इन्फेक्शन, तिसरीलाच लहान आहे, स्कूलमधनं हम्म, आलं असेल काही, पण पोट हम्म. इतकं दुखत होतं तिचं आणि हॉस्पिटलमध्ये मग तिसऱ्या दिवशी ते असह्य वेदना होऊ लागल्या तिला पोटात, नाही का. मग पोटाची सोनोग्राफी काढली, सगळं केलं आणि माझं हे चालूच होतं कानात घालून सगळं ऐकणं वगैरे तुमचं सगळ्यांचं. आणि मी म्हणलं एवढं सगळ्यांना अनुभव येतात, मला देवा प्लीज काहीतरी अनुभव दे, लवकर तिचं बरं होऊ दे. आणि एकदम मग अचानकच तिचं पोटदुखी एकदम कमी झाली आणि सगळं व्यवस्थित झालं आणि डिस्चार्ज भेटला आम्हाला कालच. एकदम व्यवस्थित झालं. प्रश्न न टाकताच तुमचा प्रश्न सुटला का? हो. खूप छान ताई. थँक्यू ताई. ओके, खूप छान. थँक्यू. दादांचे, स्वामींचे कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी. ताई. आवाज येतोय? हो हो येतोय. हा, मी दीपाली कोरडे बोलते, राजगुरुनगर मधून. हा माझी बहिणीने मला ऍड केले ग्रुपमध्ये. आज महिना होईल. त्र्यंबकेश्वरला गेल्यापासून मी जॉईन झाले तुमच्या ग्रुपमध्ये. छान वाटते. खूप मस्त एकदम एनर्जी आल्यासारखं वाटतंय. तर मला आज अनुभव असा आला की मी आज पिंडीवरती म्हणजे देवाला प्रसाद ठेवला होता साखरेचा, तर तो पूर्ण त्याला ना काळ्या मुंग्या लागले ते आणि ते वाहून येतात ते. चांगलं आहे ना ताई, चांगली गोष्ट आहे. हो, त्या त्या खाऊन दिवशी द्यायचं पण ताई, ठेवलं काय होते का, त्या दिवशी पण ठेवलं होतं ना परवा दिवशी, तेव्हा पण पूर्ण काळ्या मुंग्यांनी म्हणजे काळ्या मुंग्या लागल्या होत्या वाटीला आणि हा आज हा पण लागले ते. बरं बरं चालेल, छान ताई.
श्री स्वामी समर्थ. सेवेमध्ये राहत जा. हो. श्री स्वामी हो समर्थ. हो आपला गाणगापूरचा मेळावा आहे. त्या गाणगापूरच्या मेळाव्यासाठी आतापासून सगळे तयारी करा. सगळ्यांना प्रचार प्रसार करा. जास्तीत जास्त संख्येने तिथं आणण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांनी आमच्या सहित. श्री स्वामी समर्थ. चालेल, कोणाला अनुभव सांगायचा आहे? आणखीन एक की आपल्याला जो बीज मंत्र दिलेला आहे तर तो बीज मंत्र ज्यांना सुतक असेल त्यांनी म्हणजे पिरियड मध्ये सुतक काही असो आपण मानसिक जप त्याचा करू शकतो. त्यामुळे फक्त हात नाही लावायचा कुठल्याही देवाच्या कुठल्याही ह्याला, फक्त मानसिक जप आपण कुठलाही करू शकतो. तसाच आपण बीज मंत्राचा सुद्धा करू शकतो. फक्त एका ठिकाणी बसून करायचा, फिरत नाही करायचा तो आणि चुकीचा म्हणायचा नाही. आपला पाठ असेल तरच म्हणायचा. श्री स्वामी समर्थ. आणि कुणाला ऐकू पण नाही गेला पाहिजे. श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. माझ्या मुलीला पण खूप ताप येत होता. हा ऍडमिन ताईंकडे प्रश्न टाकला होता तर त्यांनी मला शेवा नाव दिले सांगा ना ताई शेवा तुमचं. मनीषा हिप्परकर. हा पुण्यातून हा बोलते. हा बोला ताई. तर माझ्या मुलीला ताप येत होता खूप. मी दवाखान्यात नेऊन आणलं होतं. 2 दिवस दवाखान्यात नेत होती. तरी पण हा ताप औषधांनी कमी होत नव्हता. तर मी ताईंना प्रश्न टाकला, ऍडमिन ताईंना. त्यांनी मला हा शेवा दिली. शेवा केली तर लगेचच म्हणजे संध्याकाळपासून फरक पडला. मला ब्लड टेस्ट वगैरे सांगितले होते डॉक्टरांनी. हा तर म्हणजे ते करण्याची वेळ आली नाही स्वामीच्या कृपेने. हम्म. अं, खूप छान ताई. धन्यवाद. खूप छान ताई. श्री स्वामी शेवा. समर्थ ताई. हो हो. श्री स्वामी समर्थ. चालेल, आपण श्री स्वामी प्रार्थना समर्थ घेऊया. ताई. हा बोला ताई. बोला ना, कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येतो? हो येतोय ताई, बोला. प्रमिला निकम बोलते मी, तालुका जफरावरून. बोला. गावाचं नाव ती सांगा माझी तुमचं ताई. टाकळी तालुका जाफराबाद जिल्हा जालना. बरं ठीक आहे, बोला ना ताई. ती माझी जपमाळ नाही का, हा तर ती माझ्या मिस्टरांनी जप केला ती ना, हम्म. तर ती एक मला आपली चालेल माळ का आता? ताई नाही. आपण प्रत्येकाने घरात आपण किती व्यक्ती असोल ना ताई, आपलं आसन हा. आपली जपमाळ ही आपली आपली ठेवायची, एकमेकांची वापरायची नाही. कोणीच कोणाची वापरायची नाही. पती पत्नीने वापरायची नाही, मुलांनी वापरायची नाही, कोणीच नाही. तुम्ही 4 जण घरात सेवा करत असाल, चौघांचं वेगवेगळं ठेवायचं. जपमाळ पण ठीक. आणि आसन पण कंपल्सरी वेगळं ठेवायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल, सांगायचं का कुणाला अनुभव नाही तर प्रार्थना घेऊया आपण. श्री स्वामी समर्थ. हात जोडा सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.